एक मस्त गंमत सांगतो मित्र, ऐक. जर दोन माणसं आहेत, हाईट सेम आहे, वेट सेम आहे, एज पण सेम आहे, ते लोक सेम टाईपचा वर्कआउट फॉलो करतायत, सेम टाईपचा डाएट फॉलो करतायत, तरी पण त्या दोघांना सेमच रिझल्ट भेटतील असं नाही आहे. अशा वेळेस त्यांच्या रिझल्ट्समध्ये, त्यांच्या प्रोग्रेसमध्ये ज्या गोष्टी मेन रोल प्ले करतात ते असतात जेनेटिक्स आणि लाईफस्टाईल. म्हणून मी सांगतो, तुमचा कुठलाही फेवरेट फिटनेस इन्फ्लुएन्सर असेल, त्याचा वर्कआउट, त्याचा डाएट ॲज इट इज फॉलो करायची गरज नाही. तुम्ही ट्राय करू शकता, पण ओव्हर द टाईम तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या लाईफस्टाईल अकॉर्डिंग त्यामध्ये मॉडिफिकेशन करावे लागतील. एक छोटासा एक्झाम्पल देतो. रील्स रेकॉर्ड आणि पोस्ट करणे हे माझ्या लाईफस्टाईलमध्ये आता चेंज आलं आहे आणि त्यामुळे माझ्या लाईफमधले, माझ्या त्या दिवसामधले 1.5 ते 2 तास कन्झ्युम व्हायला लागलेत एक्स्ट्रा. यामध्ये माझ्या 1-1.5 तासाची झोप पण सॅक्रिफाईस व्हायला लागले, म्हणून माझी रिकव्हरी थोडी कमी झाली. आता त्याच रिकव्हरीला बूस्टअप करायला मी काय केलं आहे, माझा जो 6 डेजचा स्प्लिट होता त्याला मी कमी करून 5 डेजच्या स्प्लिटवर केला आहे आणि त्यामध्ये 10 आवर्सची वर्किंग असल्यामुळे माझी बॉडी एक हाय लेवल, हाय इंटेन्सिटी कार्डिओ नाही सहन